भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे। 8 मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले। त्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या कराची आणि इस्लामाबाद पर्यंत हल्ला करण्यात आला। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिक मात्र घाबरून सैरभैर झालेले पाहायला मिळाले। त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानी सरकारविरुद्ध उठाव करत पाकिस्तानचे राष्ट्रपती शहबाज शरीफ यांना पदावरून हटवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यावेळी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि सध्या कारागृहात असलेले इम्रान खान यांना पदभार देण्याची मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात आली। त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेचा सरकारवर असलेला अविश्वास दिसून आला। याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी तरुणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो तरुण नेमका आहे कोण, त्याने पाकिस्तानच्या जनतेबद्दल आणि पाकिस्तानच्या सरकारबद्दल काय भाष्य केले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचं संपूर्ण कंबरडं मोडलं। त्यानंतर पाकिस्तानी जनतेने पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींविरुद्ध उठाव करून त्यांच्याबद्दल असलेला असंतोष दाखवून दिला। त्याच पार्श्वभूमीवर एका पाकिस्तानी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये त्याने पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानच्या जनतेची पूर्णपणे पोलखोल केली आहे। तरुणाचं नाव अभय आहे। दाव्यानुसार तो एक पाकिस्तानी हिंदू आहे, मात्र काही कारणास्तव तो सध्या वास्तव्यास दुबईमध्ये असतो। अभयने केलेल्या दाव्यानुसार तो पाकिस्तानी हिंदू आहे। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये त्याने पाकिस्तानी सरकारबद्दल संताप व्यक्त केला आहे। या व्हायरल व्हिडिओत तो अभय म्हणतोय की भारताने केलेली कारवाई योग्य आहे। तुम्ही दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार असाल तर असंच प्रत्युत्तर मिळणार। व्हायरल व्हिडिओत अभय पुढे म्हणतोय की मी पाकिस्तानी आहे, पण नेहमी सत्याचीच साथ देईल। पाकिस्तानी कायमच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतो। पहलगाम मधील हल्ला हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता। भारताने फक्त त्याचं प्रत्युत्तर दिलं आहे। भारत कधीच युद्ध करत नाही, तो नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारतो, कारण युद्ध करणं भारत किंवा पाकिस्तान दोघांनाही परवडणारं नाही। आज पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतो, तेच लोक एक दिवस पाकिस्तान विरुद्ध कधी वळतील हे पाकिस्तानला सुद्धा समजणार नाही। भारताने केलेली कारवाई पूर्णपणे योग्य आहे। ऑपरेशन सिंदूर ही एक प्रत्युत्तरात्मक कारवाई आहे। अभयचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्या अभय_S इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे। अभयचा हा व्हिडिओ जगभरात प्रसारित झाला असून हा व्हिडिओ आतापर्यंत 3,65,00,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे। मात्र अभयचा व्हिडिओ भारतातील लोकांनी पाहिल्यानंतर अभयचं भारतात सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे। अभयचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही तरुण आणि भारतीय नागरिक इतके खुश झालेत की त्याला थेट भारतामध्ये स्थायिक होण्याचं आमंत्रण देत आहेत। तर काही नागरिक म्हणत आहेत की किमान हा व्हिडिओ पाहून तरी पाकिस्तानी लोकांचं डोकं ठिकाणावर येईल अशी अपेक्षा आहे। आता सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानातील संघर्षानंतर पाकिस्तानचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यात पाकिस्तानी नागरिकांचा सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातो आहे। आता अभयच्या व्हिडिओबद्दल आणि त्याने घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।